मेगा बॅटच्या सामन्याला सुरुवात केली आहे. यस मॅच ऑन या ठिकाणी हाच मेगा बॅटचा सामना आहे. परंतु त्याच वेळी आपण सामना चालू असताना या ठिकाणी मंचाच्या दिशेने वळणार आहोत आणि जिथे या ठिकाणी पाहिलं तर सत्कार आणि समारंभ देखील या ठिकाणी केले जाणार आहेत. अशा प्रकारचे मान्यवर या ठिकाणी मंचावरती आहेत. त्यांच्या सत्कारच्या दिशेने देखील आम्ही ते वळणार आहोत. तदनंतर या ठिकाणी राहुल पवार यांचा ठिकाणी सन्मान केला. प्रथमतः या ठिकाणी हे जे सत्कारमूर्ती आहेत म्हणजेच राहुलजी पवार यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल आणि त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याकरिता मी विनंती करतो की मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष धनंजय ढोळे सर त्यांच्या समवेत या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष वीरकुमारजी कदम आपण देखील त्याला या ठिकाणी जोडलं जायचं आहे. तदनंतर या ठिकाणी सन्मानदार माझे अध्यक्ष देखील आहेत सुनीलजी कदम आपण देखील त्यांना जोडलं जायचं. तर इथे सन्मान कोणाचा केला असेल तर या ठिकाणी ही जी ग्रामीण विकास कमिटी संघटनेची स्पर्धा आहे त्याच ग्रामीण विकास कमिटी संघटनेचे सदस्य देखील आहेत. तदनंतर या ठिकाणी गावचे या ठिकाणी उद्योजक देखील आहेत. अशाच राहुलजी पवार सरांचा इथे याच दत्तप्रसारक युवक यांच्यामध्ये अशा प्रकारचा मान सन्मान केला जातो. सन्मानाचं स्वरूप आपण या ठिकाणी पाहिलं तर त्याला मात्र या आयोजकांच्या माध्यमातून मानाची शाल दिफळ पुष्पगुच्छ आणि या संपूर्ण स्पर्धेची आठवण म्हणून त्या ठिकाणी सन्मान केला गेला. तदनंतर या ठिकाणी जे क्रीडा संघटक म्हणून ज्यांची ओळख आहे अशा प्रकारचे या ठिकाणी गंगारामराव कदम हे देखील मंचावरती आहेत. तर त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल आणि त्यांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी करण्याकरिता मी विनंती करतो की धनंजय शिंदे सर आपल्या विनंती आहे आपण आपल्या शुभाचे बरोबर व्यासपीठाच्या मध्यभागी त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. नक्कीच सरांचा शिंदे सर आपण देखील बरोबर या ठिकाणी मंचाच्या मध्यभागी यायचं आहे. त्यांचा या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने योग्य रीतीने इथे सन्मान केला जातो. अशा प्रकारचं हे मंडळ आहे आणि त्याच मंडळाच्या माध्यमातून या आपण 40व्या क्रीडा महोत्सवाच्या दिशेने वळलेलो आहोत आणि अंतिम फेरीचा सामना आहे. त्याचवेळी आम्हाला स्पर्धा देखील महत्वाची आहे. त्याचप्रमाणे या मान्यवर देखील आम्हाला महत्वाचे असणार आहेत. अशाच मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार या ठिकाणी केला असतो. नक्कीच शिंदे सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. कदम सर या ठिकाणी आहेत तर त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय आणि शिंदे सर जे आहेत मंडळाचे एक प्रमुख अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहेत शुभाचे त्यांच्या या ठिकाणी सन्मान केला जातोय. म्हणजे जे काही चांगल्या व्यक्तिमत्वाचा चांगल्या व्यक्तिमत्वाच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. हेच याच स्पर्धेचं ब्रीद वाक्य आहे आणि ते ब्रीद वाक्य या ठिकाणी आम्ही फॉलो करूनच त्याप्रमाणे ते याच मंचावरती सत्कार समारंभ पाहतोय. परंतु तदनंतर पुढील सन्मान आपल्या कळकवडे गावचे सुपुत्र सन्माननीय प्रवीण यशवंतराव शिंदे आणि सन्माननीय स्वप्नील शिंदे आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठाच्या मध्यभागी यायचं. प्रवीण यशवंतराव शिंदे आणि स्वप्नील शिंदे दोन्ही बंधूंना विनंती करतो आपण व्यासपीठाच्या यायचं. आपल्याला सन्मान इथे मंडळाच्या वतीने करण्यात येईल. मी विनंती करतो अरुणराव कदम आपल्याला आपण या दोघांचा यशस्वी सन्मान करायचा आहे. स्वप्नील शिंदे प्रवीण शिंदे कळकवणे. सुनीलजी कदम त्याचप्रमाणे महेशजी विशाल सर आपण त्या ठिकाणी जायचं आणि त्याला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. दरम्यान आपण पुढील सन्मानांकडे वळूया. मंडळाचे सन्माननीय सदस्य यांच्या विनंतीला मान देऊन पुढील एक सत्कार होतो. आपल्या मंडळाचे दत्तप्रसारक युवक क्रीडा मंडळ कळकवण्याचे अध्यक्ष सन्माननीय वीरकुमार कांताराव कदम माजी उपसरपंच कळकवणे यांचा यथोचित सन्मान इथे मंडळाच्या सर्व सदस्यांच्या विनंतीला मान देऊन आपल्याला मी विनंती करतो आपण मंचभागी यायचं. चला पुढील
पुढील सन्मान अध्यक्ष वीरकुमार नागबाराव कदम आपल्या अध्यक्षांचा यशस्वी सन्मान ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांच्यासोबत सर्व सदस्यांनी घेतलं आणि त्या सर्वांचा प्रतीक म्हणून अध्यक्ष यांचा यशस्वी सन्मान होतोय. सल्लागार अरुणराव कदम आणि माजी अध्यक्ष आणि सल्लागार सुनील गंगारामराव कदम यांच्या हस्ते एक मंडळाच्या सर्व सभासदांचा सत्कार म्हणून अध्यक्ष वीरकुमार कदम यांचा हा सन्मान होतो. त्याचा स्वीकार आपण करायचा. पुढील सत्कार मूर्ती आपल्या कळकवणे गावचा राष्ट्रीय खेळाडू आणि कबड्डी क्षेत्रामधलं एक रत्नागिरी जिल्ह्यातलं मोठं नाव प्रदीप यशवंतराव शिंदे उर्फ बाबू सर्वांच्या परिचयाचा खेळाडू. याची वेगळी ओळख सांगायची मला वाटतं गरज नाहीये. लहानांपासून अगदी थोरांपर्यंत सर्वांना माहिती आहे प्रदीप यशवंतराव शिंदे बाबू. अनेक मैदानं ज्यांनी गाजवलेत आपल्या या गावच्या मैदानापासून सुरुवात करून राज्य आणि देशापर्यंत ज्यांनी आपल्या कळकवण्याचं नाव मोठं केलं. प्रदीप यशवंतराव शिंदे बाबू याचा विशेष सन्मान होतोय. कबड्डीसाठी आपण दिलेलं योगदान आहे तर खऱ्या अर्थाने मैदानावर ज्यांनी मैदानासाठी जगण्याचा निर्धार केला असा आपल्या कळकवणे गावचा सुपुत्र प्रदीप उर्फ बाबू याचा विशेष सन्मान होतोय. मंडळाचे सर्व सल्लागार अध्यक्ष सेक्रेटरी यांच्या हस्ते. धन्यवाद बाबू. एक राष्ट्रीय खेळाडू आपल्या गावाला लाभलाय आपल्याला देखील बाबूचा विशेष अभिमान आहे. पुढील सत्काराकडे वळूया. मित्रांनो हे जे दिमागदार ते आयोजन दरवर्षी केले जातं त्या करण्यामागे जसं अनेक दाते दानशूर व्यक्तिमत्व यांचा हात असतो त्याचप्रमाणे जी लाईट व्यवस्था असते मंडप व्यवस्था असते यांचा देखील तेवढाच सिंहाचा वाटा असतो. यंदा हे जे दिमागदार आयोजन आहे यामागे कृष्णकांत आंबेडे आपल्या कळकवणे गावचे सुपुत्र कृष्णा आंबेडे. आपण क्रीडानगरीच्या परिसरात आहात. आपण व्यासपीठाकडे यायचं. कृष्णा आंबेडे आपला यथोचित सन्मान इथे केला जातोय. कृष्णा आपण व्यासपीठाकडे यायचंय. तोपर्यंत ही जी साऊंड व्यवस्था आहे साऊंड सिस्टम आहे डीजे अवनी म्हणून जी साऊंड सिस्टम आपल्याला एक सुंदर दिसते आपल्या कळकवणे गावचा सुपुत्र आहे भूषण जागरे. एक गुढी युवा उद्योजक म्हणून नावारूपाला येतो भूषण. मित्रांनो भूषणसाठी देखील आणि त्याच्या साऊंड सिस्टमसाठी सुंदर साऊंड सिस्टम एखाद्या तालुकास्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धेला शोभेची साऊंड सिस्टम इथे भूषणच्या माध्यमातून. भूषण तुला मंडळाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि भविष्यात याहीपेक्षा मोठे सेट तुझ्या माध्यमातून या क्रीडांगणावर लागू अशी लक्षात बघूया. दरम्यान कृष्णा आंबेडे आपण क्रीडानगरीच्या परिसरात असाल तर आपण व्यासपीठाकडे यायचं. काही ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहेत ज्यांचे अनुभव आपल्याला नक्कीच कामी येतील. मी विनंती करतो आपल्या कळकवणे गावचे सुपुत्र आजचे सत्कार मूर्ती डॉक्टर विजयराव लक्ष्मणराव कदम आपल्याला आपण मंडळाला शुभेच्छा द्यायच्या. हेलो 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 सर्व उपस्थित स्टेजवरचे सन्माननीय पट्टीपट्टू आणि सर्व विजेते आणि या प्रसारात
हा क्रीडा मंडळाचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी प्रथम आपण मला बोलवलं याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार महेश मनोहर कदम कार्याध्यक्ष, प्रदीप ईश्वर शिंदे सदस्य, महेश मधुकर पिसाळ सदस्य, नफरत मालकी सदस्य, मिथुन अरविंद कदम सदस्य, संदेश श्रीराम कदम सदस्य, श्री प्रसाद जयकुमार कदम सदस्य, श्री सौरव अरुणराव सदस्य, माजी सेक्रेटरी अरुण दादराव कदम, माझे अध्यक्ष सुनील गंगाराम कदम आणि ज्यांनी आजच्या कार्यक्रमाची आज मी स्वागत करतो आणि त्या आजच्या या कार्यक्रमास आजच्या या कबड्डी स्पर्धेस आज मला बोलवलं आणि त्या संबंधी बोलून माझा सत्कार केला. मी खरं म्हणजे आज या 75व्या वर्षाचा सत्कार तुमच्याकडून घेताना त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. खरं म्हणजे या 40 वर्षाच्या तुमच्या कबड्डी स्पर्धेचे कार्यक्रम आयोजित करता त्याबद्दल तुमचं कौतुक करायला पाहिजे, तेवढं कमीच आहे. परत कंटिन्यू काम कुठली स्पर्धा चालू केली, कार्यक्रम चालू केला तो कंटिन्यू चालू ठेवणं हेच मोठी या काळामध्ये फार पराकाष्ठा आणि परिश्रमाची गोष्ट असते. आजच्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने आज आलो. तुमचा एक खेळाडूचा कार्यक्रम बघितला आणि त्याबद्दल मला आनंद झाला. याच पुढे असेच कार्यक्रम तुम्ही जे राबवतात त्याकडून माझ्याकडून तुम्हालाकडून या कार्यक्रमाच्या दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमासाठी जी काही आर्थिक किंवा अन्य कुठलीही मदत हवी असेल तर ती मी तुम्हाला यापुढे देत राहील. आजच्या दत्तप्रसाद युवक क्रीडा कळकवणे यांना मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने 5,000 रुपये तुम्हाला मी देते. आज कार्यक्रमाच्या आयोजनासाठी व पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. आपल्यासारखे ज्ञानशील व्यक्तिमत्व जोपर्यंत आपल्या या समाजामध्ये आहे तोपर्यंत आमच्यासारख्या या कार्यकर्त्यांना कोणतीही चिंता नाहीये. कितीही मोठा कार्यक्रम असेल, कितीही मोठं नियोजन असेल, आपल्यासारख्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे आमच्यासाठी ते अतिशय नगण्य वाटतं. धन्यवाद पुन्हा एकदा. दरम्यान मित्रांनो अंतिम सामना सुरू आहे. थोड्याच वेळात आपल्याला 2024-25 साठीचा अंतिम विजयी संघ दत्तप्रसाद युवक क्रीडा मंडळ कळकवणीचा हा जो दिमागदार चषक दिसतो आपल्याला, त्या चषकावर कोण नाव करतोय याची उत्सुकता लागली. बघूया काय योगायोग आहे. दोन्ही सुद्धा कळकवण्याचे संघ, जसं मगाशी आपले मित्र अक्षय यांनी उल्लेख केला, दोन्ही संघ कळकवण्याचे अंतिम फेरीमध्ये दाखल झाले आणि या दोन्ही संघामध्ये तुल्यबळ लढत आपल्याला पाहायला मिळते. बघूया कोण होतोय 2024चा अंतिम विजयी संघ. अतिशय सुंदर चढाई, खूप सुंदर. तीच या ठिकाणी पाहिलं तर हा मेगा पहिल्याचा सामना या ठिकाणी झाला. म्हणजे ज्या सामन्याची आपण सलगचे 3 दिवस या ठिकाणी वाट पाहत होतो, ज्याच्यातून पहिल्या दिवसाचा विचार केला ना तर पहिल्या दिवसातून सर्व सामने जिंकल्यानंतर या ठिकाणी हाच सिद्धिविनायक क्रीडा मंडळ कळकवणी संघ फायनलमध्ये दाखल झालेला आहे.
परंतु या ठिकाणी पाहिलं तर शुभम कदम याच्याकरिता 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आहे. परंतु या ठिकाणी पाहायचं आहे की